नमस्कार, तनया सिक्रेट रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय रोवणं। रोवणं म्हणजे त्याला आपण अळंबी सुद्धा म्हणतो। आता रोवणं म्हणजे काय? रोवणं म्हणजे आपले मशरूम जे आषाढ व श्रावण महिन्यात नैसर्गिकरित्या उगवतात। तर मी रोवणं स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता मी तुम्हाला ते चिरून दाखवते। अशी सर्व रोवणं आपण चिरून घेऊया आणि आपली रेसिपीला सुरुवात करूया। तर मग चला सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवते। इथे आपण तेल घालूया। तेल आपलं तापलंय, पण त्यात अर्धा चमचा जिरं, इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेत, ते घालते। कांदा आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे, एकदम मऊ करायचा आहे। मी मीडियम गॅसवर पूर्ण कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलाय। तुम्ही बघू शकता एवढा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यात मी आलं लसूण पेस्ट घालते आणि आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं। आपली आलं लसूण पेस्ट भाजून झाली आहे, त्याचा कच्चा वास गेलाय। आता मी त्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते पूर्ण घालून घेतले। आता हे टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे। मी ह्यात थोडंसं मीठ घालतेय, त्याने टोमॅटो पटकन मऊ होतील। मिक्स करून आपण याला झाकण देऊन छान टोमॅटो शिजवून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपलं मऊ झालंय, त्यात आपण सर्व आता मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरा पूड, 1 चमचा धना पावडर, 1 मिरची मी बारीक चिरून घेतली आहे, ती पूर्ण घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेते। इथे साधारण 1.5 चमचा मी दही घालते। आपण हे मसाले छान भाजून घेऊया। आपण इथे मसाले छान परतून घेतले। आता मगाशी रोवणं आपण चिरून घेतली, ती पूर्ण यात घालून मिक्स करूया।
रोवणं आपली परतून झाली आहे. आता मी कमी गॅसवर ही 5 मिनिट शिजवून घेते. आपली रोवणं ठेवून 2च मिनिटं झालेत आणि तुम्ही पाहू शकता ते आपलं स्वतःचं पाणी सोडतात. तर ते त्यावरच शिजतात. आपण एक्स्ट्रा असं पाणी त्याच्यात घालायचं नाही. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं. ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता आपली रोवणं छान शिजली आहे. मी त्यात थोडं मीठ घालते. मगाशी आपण थोडं मीठ घातलंय तर कमीच थोडं मीठ घालायचंय आणि कोथिंबीर. तर तयार आहे आपला मशरूम मसाला म्हणजेच रोवणांचा मसाला. तर आपण हे सर्व करून घेऊया. तर ही तुम्हाला कोकणातली पावसाळी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माझ्या सर्व रेसिपी नक्की पहा.